हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. सो आज आहे किती डेट आहे दुसऱ्या सॉरी 28 तारीख आहे आज आणि संडे आहे. साहेबांना सुट्टी आहे. साहेबाला लावलेलं आहे कामाला परत पुन्हा एकदा. त्यांना मी काय केलं माहिती का, इकडची माझी तुम्ही कधी बघितलं असेल एक ही रॅक होती तर ना ती काय होतं ती आता चिमणी नाही आहे काय नाही आहे त्या असं, त्यामुळे काय होतं प्रमाणात चिकट होते आणि आमचं घर कशा जवळजवळ असल्यामुळे ते वाफ वगैरे एवढी खास जात नाही. सो त्यामुळे काय होतं खूप प्रमाणात चिकट होतं. तर मी काय केलं तिकडे चम्मचचं जे स्टँड होतं ना ते तिकडनं इकडं लावायला लावलं आणि ही जी रॅक आहे ना इथं फ्रीज आहे, फ्रीजच्या वरती लावायला लावते यांना. सगळं असं यांना काम लावलं थोडंसं. आणि आज फिश टँक धुणार आहे का हां. आणि ब्लॉग तुम्हाला थंबनेलवरनं बऱ्यापैकी समजलंच असेल कारण की आज आहे स्पेशली संडे आहे. सो भाऊंच्या हातचं मस्तपैकी असं मटनची भाजी बनणार आहे. सो मी तुम्हाला भाऊंच्या हातची भाजी जी आहे ना त्याची रेसिपी शेअर करणारच आहे. आता मुली जातील थोड्या वेळावरती भाऊंची जी हातची रेसिपी म्हणजे जे सुरुवात करते ना काय 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 कसं कसं करतात तर ते तुमच्याबरोबर शेअर करा. अरे काय मला काम आहे. सो आहे बघा. सो मेहंदी काढलेली आहे. उद्या आहे ना वटपौर्णिमा. सो बघा एवढी काही खास रंगली नाही आहे. शिवण्याने हो शिवण्याची किती क्यूट आहे. रात्री हट्ट करायला लागली म्हणली मला पण काढायची मला पण काढायची ना. हां हे बघा किती सुंदर काढली ही मेहंदी ना. मला सीमाताईच्या भावाच्या मुलीने काढली. ती आलेली आहे आणि तिची आजी सोबत आलेली आहे ती. तर तिने काढली रात्री. दिव्या नाव आहे तिचं. तर खूप मस्त काढलेली आहे. तुम्हाला दाखवते एखादी. कशाला खायची. चला आता आंघोळी करा. संतोष भाऊंच्या हातची भाजीची रेसिपी आपण शेअर करणारच आहोत. श्रेया बघ खरं श्रेया बघा काय करते बघा. बघा श्रेयाला ते बघा आणि कुठं कुठं काही पडली होती. दिस इज आई हाऊस. हा आईला काढून देतो मेहंदी. हा आहे भरपूर कोण आहे पडेल भरपूर कोण आहे पडलेले. शिवण्या काढून दिली आईची मेहंदी माहिती काय. श्रेया तू करायची हातात प्रॅक्टिस. अशी करती अशी घेते झाली मेहंदी. मग ते पहिलेचे लोक तर करायचे तर मेहंद्या काढायचे. तू काढून दे तुझी प्रॅक्टिस पण होऊन जाईल. जा थोडस आईच्या हातात काढून दे. आईला तेल दे तेल दे तेल दे आईला. हे बघ इथून तेल दे. सो आता साहेबांना तर लावलेलं आहे कामाला. असं म्हटलं तर बरीचशी कामं आहेत पण माझी सुट्टी बाहेर आता अशी कामं त्यांच्याशिवाय कोण करू शकणार आहे की नाही. फिश टँक धुणार आहे का हां. फिश टँक साफ करायचा आणि आम्ही खूप काळजी घेतो बरं का. म्हणजे आमचे साहेब आहे ना माशांची म्हणजे त्या टँकची खूप काळजी घेतात. मी तुम्हाला दाखवेलच जर त्यांनी आज धुतलं तर बघूयात. पण आता भाऊंच्या हातची मटनची भाजीची रेसिपी पण आपण वरती जाणार आहोत. वरच्या घरातच भाऊ करणार आहेत भाजी. सो मग कशी बनते आणि खूप छान लागते टेस्टी लागते. तो ब्लॉग कंटिन्यू करत राहा. कुठे जाऊ नका बघत राहा. तुम्ही पण जाणार आहेत का. तुम्ही हा यांना पाठवते मी. म्हणजे कसं मला पण घरात खाली खूप कामं आहेत ना. भांडी कुंडी कपडे वगैरे धुवायचे आहेत. काल इतका पाऊस झाला ना. तुम्ही बघितलंच असेल मी स्टार्टिंगला व्हिडिओ ॲड करून दिल्याचा. इतकं मजा केली ना आम्ही काल पावसामध्ये. परत सगळ्यांनी खूप भारी वाटलं. आणि बघत राहा भाऊंच्या हातची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच. सो चला हे दाखवतील आता तुम्हाला. काय करता काय काही समजत नाही. घेऊन चालले ना. मी बोलली मोठ्या करायचंय मला हेअर पॅक आणायचं आहे. हे मेडिकलला नाही हेअर पॅक ते समोर तिथं पतंजलीचं दुकान आहे तिथं. सो फायनली मी फ्रेश झालेले आहे. देवपूजा पण झालेली आहे आणि घरातल्या पण बऱ्याचशा गोष्टी आवडल्या आहेत. संतोष भाऊ आता वरती मटणाची तयारी करताय. सो चिकन आणलेलं होतं यांनी तसे चिकनसुद्धा ते बनवणार आहेत. तर कसं बनवता काय बनवता मी श्रेयाला आता पाठवते कारण की मला इथं करायचं आहे भात आणि चपात्या करायच्या आहेत. तर श्रेया श्रेया श्रेयाला पाठव. श्रेयाला नका परत चालू. श्रेयाचं काही काम नाही. मग ती जाईल तो वरती भाऊंचं शूट करेल व्यवस्थित प्रॉपरली व्यवस्थित रेसिपी भाऊंची शूट कर. भाऊंना काकांना पण बोलायला लाव हां. सो चला मग बघत राहा कुठेही जाऊ नका. छान होईल ब्लॉग. हां 2 ब्राऊन शेड ओके. आडीनाडीच्या वेळेस बरं पडतं नाही तरी तर मी. सो इथं बघा आमच्या इथं ना सेन्सर लाईट बसवलेला आहे. म्हणजे जिना जेव्हा चढतो ना इथून लाईट लागते तेव्हा वरती पण लागला.
एकच लागला का तो हा ना. तर ह्या आहेत मामी सीमाताईच्या वहिनीच्या सासू. सो इथं भाऊंच्या हातची रेसिपी बनणार आहे. घे चल ये. हॅलो फ्रेंड्स, तो इथे थोडासा बॅकग्राऊंडला मुलींनी टीव्हीचा आवाज वगैरे भरपूर करून ठेवला होता. सो त्यामुळे खूप लाऊड होता. सो मग त्यामुळे मला बॅकग्राऊंड आवाज द्यावा लागतोय. आणि इथे तुम्ही बघू शकता भाऊंनी सर्व काही एकदम प्रिपरेशन करून ठेवलेले आहे. सर्व काही इतकी छान तयारी करून ठेवली. त्यांना सांगितलं होतं भाऊ आज तुमच्या हातची रेसिपी शूट करायची आहे. सो त्यामुळे त्यांनी इतकी छान तयारी करून ठेवली होती ना. त्यांनी सगळं कांदा वगैरे कट करून ठेवलेलं होतं, मसाले वगैरे काढून ठेवले होते. आणि देन त्यानंतर आता त्यांनी इथे मटणाला मॅरिनेट करण्यासाठी घेतलेले आहे. तर आता यामध्ये त्यांनी हळद वगैरे टाकलेली आहे. मी थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट याची पेस्ट त्यांनी तयार करून ते मॅरिनेट करण्यासाठी एक 15-20 मिनिटं असं ठेवून दिलेलं आहे. जर वेळ असेल तर थोडासा जास्त वेळ ठेवू शकताय तुम्ही. देन त्यानंतर त्यांनी आधी सुरुवातीला चिकनची भाजी टाकण्यासाठी घेतलेली आहे. त्यासाठी त्यांनी सरसोचं तेल यूज केलेलं आहे. दोन प्रकारचे जेवण बनणार आहे, चिकन आणि मटन. त्यामुळे मी वेगवेगळं काढलं इथं. इकडं अर्ध चिकन, इकडं मटन. तर आता सुरू करू आपण. तेल थोडं गरम झालंय. याच्यात आता थोडंसं तुम्ही चिकन बनवताय का मटन? चिकन, थोडं जिरं टाकायचं. हे खडे मसाले सगळे टाकून द्यायचे. बडीशोप आणि हे एकदम शेवटी टाकायचं. सो आता इथं फायनली संतोष भाऊंनी घेतलेली आहे इथं चिकनची भाजी करण्यासाठी. तर कढईमध्ये ते करणार आहेत आणि त्यामध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे सरसोचं तेल. त्यानंतर त्यामध्ये चिकनच्या भाजीसाठी जे खडे मसाले काढून ठेवले होते ते ॲड केलेले आहेत. आणि ते 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यांनी त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे उभा चिरलेला पातळ असा कांदा. सो आमच्या संतोष भाऊंच्या हातची भाजी जी आहे ना अगदी लंगर पद्धतीने आहे. म्हणजे ते कसे फौजी आहेत ना, त्यांनी जसे तिथं लंगरमध्ये खाल्लेल्या भाज्या वगैरे आहेत तर त्यांचा मसाला वगैरे कसं कोणी असं तिथं मसाले वगैरे वाटून अशा भाज्या वगैरे करत नाही. तर तिथं कसं कटकूट करून अशाच भाज्या केल्या जातात. पण ते पातळ असतात पण ते चवीला असतात. तर त्यासाठीच तशीच भाजीच भाऊ करत असतात आणि त्यांना आवड आहे. ते हर सॅटर्डे संडेला त्यांच्या आवडीने ते स्वतःच्या हाताने भाजी वगैरे करतात. पण विषय असा आहे की ज्यावेळेस भाऊ किचनमध्ये स्वयंपाक करायला येतात म्हणजे किंवा चिकन किंवा मटन किंवा कधी कुठली माशाची भाजी असू दे त्यावेळेस ते करतात. तर त्यावेळेस किचनमध्ये सीमाताई पण नकोय, कोणीच नको. म्हणजे आमच्या दोघींपैकी कोणी नको. मध्ये जर केलं ना मग भाजी जर खराब झाली ना तर मग हा तुझ्यामुळे झालं असं झालं. तो त्यामुळे मग सीमाताई सुद्धा येत नाही. आधी बघू शकताय तुम्ही एकाच टायमिंगला दोघंही भाज्या संतोष भाऊ करत आहेत. त्यांनी आधीच सुरुवातीला चिकनच्या भाजीसाठी कांदा वगैरे खडे मसाले असे फ्राय करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. आणि आता इथे कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहे ते मटनची भाजी. तर त्यासाठी इथं सरसोचं तेल ॲड करून घेतलेलं आहे. आणि जे मटणाच्या भाजीसाठी खडे मसाले काढून ठेवले होते ते त्यामध्ये ॲड करून दिलेले आहेत. तर इथे एका साईडला तोपर्यंत कांदा सुद्धा छान असा गोल्डन मस्त परतून झालेला आहे. आणि इथे एका साईडला खडे मसाले आहेत ते सुद्धा छान असे परतून झालेले आहेत. त्यामध्ये त्यानंतर त्यांनी उभाच कट करून केलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे. आता ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे, ही भाजी दिसेल पातळ, अरे अशी कशी केली, असं कसं झालं. पण जेव्हा आपण त्यामध्ये चपाती किंवा भाकर असं चोरून जेव्हा खातो तर त्याची इतकी चव छान लागते ना, मी तुम्हाला म्हणजे सांगू नाही शकत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने भाऊंच्या पद्धतीची रेसिपी. सो आता चिकनच्या भाजीचा जो कांदा टाकून ठेवलेला होता आधी तर तो छान असा गोल्डन झालेला आहे. आणि आता त्यामध्ये ॲड केलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर अशी याची पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती ॲड करून घेतलेली आहे. ती सुद्धा 1-2 मिनिटं आपली छान परतून घ्यायची आहे. सिंपल भाजी आहे पण चवीला अतिशय छान लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे. सो आता इथं 15-20 मिनिटं आधीच चिकनला छान स्वच्छ धुतलं आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, हळद आणि मीठ असं टाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं भाऊन त्यांनी. आता इथं कांदा वगैरे परतून झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये कट केलेला टोमॅटो. आता तो टोमॅटो तुम्ही बघू शकताय एकदम प्रॉपरली बारीक पण कट केलेला नाहीये, एकदम नॉर्मल असा कट करून ठेवलेला आहे. तर तो त्यामध्ये ॲड करून दिलेला आहे. तो सुद्धा छान असा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तिथं टोमॅटो सॉफ्ट होतोय तोपर्यंत इथं भाऊन त्यांनी बघू शकताय मटणाच्या भाजीसाठी जो कांदा आहे तो छान असा गोल्डन झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट ॲड करून दिलेली आहे.
सो आता ही भाऊंची पद्धत आहे आणि भाऊंच्या पद्धतीनुसार आता ह्यामध्ये काजू जे आहे ते लास्टला टाकलेले आहेत भाऊन त्यांनी. तर काजू टाकून 1-2 मिनिटं छान परतून घेतलं. ते तयारी चालू आहे मटणाची. एका साईडला चिकनच्या भाजीचं सुद्धा तयारी चालू आहे. आता यामध्ये टोमॅटो ऍड करून दिलेला आहे. सेम मेथड आहे जसं चिकनच्या भाजीला केला मसाला तसाच याचा सुद्धा मसाला तयार करून ठेवलेला आहे भाऊन त्यांनी आणि अतिशय सुंदर लागते. नक्की ट्राय करा. आता त्यामध्ये तसेच काजू असे टाकले. सो आता इथे चिकनच्या भाजीमध्ये 3-4 चम्मच इतकं दही असं ऍड करून घेतलेलं आहे आणि आता एकसारखं चम्मचने हा दही हलवून घ्यायचं जेणेकरून दही जे फाटणार नाही आणि एक स्मूथ असा छान असा मसाला आपला इथं रेडी होईल. सो आता त्यानंतर इथं मटनच्या भाजीचा सुद्धा टोमॅटो छान असे सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा त्यांनी 3-4 चम्मच असं दही ऍड करून घेतल्यानंतर त्याला सुद्धा छान असं मिक्स केलं आहे. तर बघू शकताय तुम्ही एकाच टायमिंगला भाऊ असे स्पीडने मस्त दोन्ही भाज्या तयार करता आहेत. एका साईडला चिकन आणि एका साईडला मटन. मसाल्यामध्ये काय काय? मसाल्यामध्ये धने पावडर, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची, कांदा लसूण मसाला, एक आमचा खानदेशी मसाला आहे आणि हळद. बस एवढंच. हे दोघांमध्ये जाईल. हे दोघांसाठी आहे मसाला एवढा. आणि दोन्ही चांगलं जातं. सो आता मसाले टाकायची वेळ आलेली आहे. सो आता मसाले घेतलेले आहेत भाऊन त्यांनी दोन्ही भाजींसाठी घेतलेले आहेत. तर ते तुम्हाला सांगितलेले आहेत बेसिक्स नॉर्मल मसाले आहेत. तर त्यांना एकत्र करून त्यामध्ये भाऊन त्यांनी पाणी ऍड करून घेतलेलं आहे जेणेकरून मसाला जळणार नाही आणि ठसका उठणार नाही. तर त्यासाठी त्यांनी पाणी ऍड केलेलं आहे. तो मटणाच्या भाजीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर मसाले नंतर टाकणार आहेत. कांद्यामध्ये जे मटण आहे ना एक छान परतून घ्यायचं आहे. त्याची चव खरंच खूप छान लागते. तर कांदा टाकल्यानंतर आधी सुरुवातीला मटण वगैरे टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं 1-2 मिनिटं. सो आता इथं मटण आहे ते 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर त्याला झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे जेणेकरून त्याची चव छान अशी उतरेल. आता इथं मसाला जो आहे ना तो हाफ मसाला त्यामध्ये चिकनमध्ये त्यांनी ऍड करून घेतलेला आहे आणि 1-2 मिनिटं छान मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे मसाला बघा कसं पाणी सुटले मटनला. चिकन पण चालू आहे. चिकन गरम पाणी त्यामध्ये टाकायचं थोडं. मसाला आपला जो उरलेला मसाला सगळा याच्यात टाकला जातो. हे मसाला टाकल्यानंतर थोडंसं याला चांगलं येऊन द्यायचं. कारण तो मसाला कच्चा राहून जाईल. त्यामुळे त्याला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे मसाला थोडा भाजला जाईल चांगला. मॅरिनेट केलेलं हे याच्यासोबत चिकन झालेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकू आणि शिट्टी लावून टाकू. किती शिट्ट्या? याला 5 शिट्ट्या म्हणजे 5-6 शिट्ट्या द्यायच्या. म्हणजे गरम पाणी टाकतात तुमच्या हिशोबाने टाकू. चिकन
मटन. छोटस आपलं तूप टाकू, गावरान तूप. गावरान तूप वरतून 2 या 2.5 चमच वरती टाकून सेम याच्यामध्ये पण टाकायचं मग शेवटी अजून. बस याच्यामध्ये आपण मीठने चेक केलं थोडंसं टाक. मटन 5 शिट्टे झाले की तुमचं मटन तयार. आणि चिकन. चिकनला अजून टाईम लागतो. चिकनला पण झालेलं आहे, फक्त वरतून पाणी टाकून आणि वरतून झाकण टाकून बस डन. हे काय मटन आहे? चिकन ऑलमोस्ट चिकनची भाजी झालेली आहे. बस एक कोथिंबीर थोडं गार्निश करून देतो. ओहो भारी दिसतीये. आज की चिकन आज भाऊंच्या हातची दावत आहे. सरसोच्या तेलामध्ये बनवली का मटनची मटन पण झालं. आता ते गॅस याच्यात टाकलं का भाऊ? पिवळ्या पाण्यामध्ये टाकलंय का डायरेक्ट लावले? डायरेक्ट त्या दिवशी केलं तशी. सो हॅलो फ्रेंड, तर मी झाले फ्रेश आणि आता मी चालले वरती जेवायला, कारण की सगळ्यांच्या वरती जेवणाचा प्रोग्राम आहे. भाजीचा जो सुवास आहे ना अतिशय भारी येतोय, मी तुम्हाला दाखवते. चिकन मटन पनीर. पनीर हा आजीला का मामी आजी म्हणते मी पनीरची भाजी. आणि हे बघा हो ते बसले दोघे जेवायला. बसले ना. ही बघा भाऊंची आजी तेव्हा श्रेयाने झाकण लावताना काढली होती. आता कोथिंबीर नाही टाकली का? टाकली होती यांनी पण ते टाकली हे अगोदरच मध्ये टाकले होते. भाऊ कुठे गेले ते? हॅलो फ्रेंड, सो आता आम्ही जेवणाची तयारी करतोय. बाकीचं सगळ्यांची जेवणं झालेले आहेत सगळ्यांची, म्हणजे डॅडी नाही म्हणते, डॅडीने पोट भरून नाश्ता केला होता आज पोहेचा. सो त्यांच्यामुळं ते म्हणते मी रात्री खाईल मटनची भाजी. सो चिकनची भाजी मटनची भाजी संतोष भाऊने त्यांच्या हाताने केलेली आहे. अतिशय सुंदर आहे भाजी, टेस्टला पण एक नंबर आहे. सो आता काल रात्रीचे भांडे भरपूर होते ना. हां काल रात्रीचे भरपूर भांडे. हा काल रात्री पण आम्ही काल रात्री पूर्णाचा स्वयंपाक केला होता इथंच वरच्या घरामध्ये. निघाले होते. हां येण्यासारखे भांडे निघाले होते. सो मग आम्ही इतके भांडे घासले, पूर्णाचा स्वयंपाक होता त्यामुळे. तर आणि आत्ता जे आहे आत्तासुद्धा एवढे भांडे घासले त्यांनी, तर त्याच्यामुळे काय झालं आमच्या इथलं पाणीच संपलेलं आहे. तर आता झालाय गोंधळ. तर आता कसं करायचं बाकीचं. तर आता मला वाटतं शेवटच्या नंतरचे एवढे भांडे नाही निघणार, आता आपलंच ताटे निघतील ना. तर कारण की भाज्या वगैरे पण छोट्याच्या काढून घेतलेल्या आहेत. आपण बसायचं त्यांच्यावर. सो चला मग आता आम्ही जेवायला बसून. भाजी कशी आहे तुम्हाला सांगते. हो चालेल. तर भाजी कशी झाली ते तुम्हाला सांगतेच, तर पुढे जाऊ नका, बघत राहा. भाजी एक नंबर झाली. खाऊन बघितलं, एक नंबर भाजी. पाऊस चालू झालेला आहे आणि साहेब पडलेले बेडवर. हो मस्त वातावरण झालंय. मोटर चालू केली का? ते कमी केलं वाटतं. नेमकं खालच्या टाकीचं पाणी संपलंय आणि खालचे म्हणजे वरचं घर आहे ना आमचं, आणि सगळ्यात खालचं जे आहे ते एक अंडरग्राऊंड टाकी, तिथून इथं पाणी सोडलं जाते. म्हणजे वरचे जे घरामध्ये जी टाकी आहे बाथरूमच्या वरती लावलेली त्याच्यात पाणी सोडलं आहे. सो इथला फ्लो थोडासा कमी केला आहे. तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस आलेला पण आहे. भरपूर पाऊस पडणार आहे आज जोरात, कारण की आभाळ पूर्ण गच्च भरलेले आहे. काय काय आराम संडे आराम नाही भेटत. काय नाही भेटत? आम्हाला भेटतं. आम्हाला भेटत. मग एक दिवशी मी पण सुट्टी घेईल संडेची. ओके श्रेजप्पा, कसं होईल मग? बाहेर जायचं होतं बाहेर. हां मला जोडवे घालायची, पोत गाठायची, मला किती काम आहेत. पाऊस बघा असा सुरू झालेला आहे, आभाळ गच्च भरलेले. हां कसं व्हायचं यार बरं. ए शिव शिव काय आहे? अरे ओके ते पाळणा आलाय का? पाळणा. मुलं लगेच पाऊस आला का पावसात खेळायला तयार होतात.
आणि पावसात बघा पाळणा आलेला आहे खेळायला मुलांसाठी. अरे फिरतीचा पाळणा आहे हा. फायनली जेवणं झालेली आहेत आणि आम्ही भांडी वगैरे धुवून काढली, पाणी वगैरे केलं ॲडजस्ट आणि पाऊस छान पडायला लागला एकदम मस्त. त्याला तर आता थांबू शकत नाही, पण इतकं जोरात नाही. मला वाटतं थांबून जाईल बरं का थोड्याने पाऊस ताई. हां आपण मग आम्हाला जायचं आहे. मला घंटा सांगते यार, घंटा नाही होणार, पण जी आहे ती माझी पोत आहे ना ती तुटलेली आहे आणि ती कसं चांगलं नाही वाटत. वटपौर्णिमा आहे, सुवासिनीचा हे आहे, तर त्यामुळे कसं ते चांगलं नाही वाटत. सो मग त्यामुळे मला पोत गाठायची आहे. माझी थोडीशी तुटलेली आहे आणि जोडवी घेतलेली आहे, तर ती जोडवी घालायची आहे. तर पाऊस थांबला तर बघू जाऊ, नाही थांबला तर मग काय होतं कसं होतं मला. पण जोडी तर घालायचीच आहे, जोड्याचं तर इथंच आहे जवळपास, तर होऊन जाईल. तर बघू कसं होतं. हे आहेत मामी. हाय करा मामी. सीमाताईच्या मम्मी वहिनी आहेत ना, तर त्यांच्या आई आहेत ह्या. आणि माझ्या मम्मीचं तुमचं नातं सांगा. माझ्या मम्मीचं तुमचं नातं काय? मुंबई पुईबहिणी हा ना, मावस नंदा पण आहे. यांच्या सख्या आत्याची मुलगी लागते माझी मम्मी. हा आणि बहिणी पण लागतात ना तो काहीतरी. हा मामबहिणी पुईबहिणी पण आहे. असं आणि माझे घरचे सगळे मावस भाऊ आहे त्यांची. हो का? हा तुमची मम्मीची. हा ना, बघा असं. नातं कुठं ना कुठं जुडलेलंच. जवळचं नातं आहे. सगळे नाते जुडलेलेच आहेत. पण ताईंचे इथले माहेरचं पण आहे ना, ते माझे इथले सगळ्यांशी का ना कोणाशी जुडलेले. माझी आजी म्हणजे माझ्या पप्पांची आई. काय? हा बघा, म्हणजे सीमाताईची आई आणि माझी जी आजी होती ना, त्या काका चुलत्याच्या असेच बहिणी होत्या. म्हणजे त्यांचंही काही नव्हतं, नातं जुडलेलं होतं. हे असं नातं आमचं एकमेकामध्ये असतं जुडलेलं. हा नाही, त्यांना माहितीच नाही. ब्लॉग करते. ब्लॉग आहे मामी. हा ब्लॉग घरी जाऊन दाखवल, दिव्याला सांगेल मी तुम्हाला दाखवायला. असं आहे का? हो. अरे बापरे, पडलं. हो ना, बघा लाईक पण करा. हा तर चला मग बघत राहा. पाऊस काय हा ना बाई, मग मामीला आवडला बघा. सो झालंय मग अशा प्रकारे आजचं म्हणजे भाऊंच्या हातची भाजी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. पाऊस थांबला तर बघू जाऊ, गेलो तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर बघत राहा, सध्या कुठेही जाऊ नका, कंटिन्यू करत राहा. चला, सबको मिलेगा, गडबड करू नका, गोंधळ करू नका. बघा आईस्क्रीमचं नाव घेताच आमच्या श्रुता मॅडम पटकन पळाल्यात. आईस्क्रीम लवर. आणि हे बघा काल म्हातारी बाई बनवून आलती आणि मला म्हणती काकू मी तुझ्या बर्थडेला तुला चकल्या गिफ्ट करल. म्हणे 20 रुपये दे म्हणे, काकूला 20 रुपयामध्ये 20 चकल्या देते म्हणे, काकूला खुश करते म्हणे. लय चकल्या आवडतात तिला, मला लय आवडतात ना चकल्या. ती मला म्हणती काकू मी तुझ्या बर्थडेला तुला चकल्या गिफ्ट करल. हा, माझा बर्थडेची डेट काय? 1 जुलै. बाई ग, किती लक्षात राहते पोरींना. चलो आईस्क्रीम पार्टी. बाई ग, पाऊस. हा, भर पावसामध्ये. अगं दादा कुठे गेले? भर पावसामध्ये आम्ही आता इथे आईस्क्रीम पार्टी करतोय. हां, भर पावसामध्ये आईस्क्रीम पार्टी चालली आहे इथे. वाट्या धुवायला बाहेर निघा म्हणताय. हे मॅडम बाहेर बस उभे राहून पावसाचा आनंद घेऊन आईस्क्रीम खाते. अगं पप्पा म्हणताय बाटल्या वाट्या सगळ्या याच्यामध्ये जमा कर आणि पावसाच्या पाण्यात घेऊन जा म्हणे. धुवायला पाणी नाही. अगं पाण्याच्या प्रेशरने ते आपोआप धुतल्या जातील. हात लावायची गरज नाहीये. चला आईस्क्रीम या खायला. स्मूथ एकदम. सो या आईस्क्रीम खायला. मस्त मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही खातोय आईस्क्रीम सगळेजण. शिवण्या हे पक्का आजारी पडणार आहेत बरं का आता. या हे सगळे बघतायत. गोदाड्या काढा धडा खरंच. सगळे बघतायत. भाऊ मस्त दिसतायत खाली.
काय झालं? काका सगळ्यांना बोलून राहिले बाहेर, पण त्यांच्या आई लोक सगळे आतमध्ये घेऊन चालले त्याला. चला मी पण जाते खाली बघते काय. आमचे सतीश वाघ झोपलेले आहेत. हा? हे पाणी बॉडीवरले खाली बरं, जायचं का? आता नको, आता जायचंय ना बाहेर थोडं. हा, परत मग कपडे वाढतील. उद्या परत मुलींची स्कूल आहे, उद्या वटपौर्णिमा आहे ना, आयब्रो नाही, काय नाही, काहीच नाही बघा. बापरे. कोण? श्रुती. खालूनच व्हिडिओ काढते व्यवस्थित, वरतून पडायची भीती वाटते मोबाईल. चला, मस्त पाऊस आहे, पावसामध्ये खरंच भारी वाटतंय. आणि आमचं सेन्सर लाईट भाऊंनी लावलेले वरती, जे उतरला का बा आता इकडचं लागेल ना, खालची पायरी उतरली का हे बघा असं लागून जातं. श्रुती कुठे? श्रुती सायकलिंग करते पावसात. कुठे गेली? तू चालली भिजायला? आज मस्त आहे. मला पण वाट राहिलं पाण्यात. बाई बट बरं झालं बुटं बाहेर आतमध्ये घेतले आणि मी, नाही तर बुटं ओले झाले असते शिवण्याचे स्कूलचे. श्रुती कुठं? श्रुतीचं बघायचंय. अरे मला पण जायचं सायकलिंग. हा ना, सायकलिंग कर श्रुत. शिवाय झाली. यार माझी खरंच इच्छा आहे यार, माहिती का, मस्त रील्स काढायला. आमची साईड झोपलेत. मला मस्त ना यार रील्स काढायला फार आवडतं, पण ना मला भेटतच नाही रील्स काढायला. चान्सच भेटत नाही माहिती का. खरंच इतकं मस्त वातावरण, घरातलं आवरतच इतका वेळ झाला तुम्हाला काय सांगू. आता 3 वाजून गेलेत आणि होतच नाही माहिती का. सध्या माझे रील्स येत नाही ना, वेळच भेटत नाही असं जातं. मला खरोखर रील्स करायला खूप आवडतं, खूप. माइंड फ्रेश होऊन जातं माझं. असतं ना एखाद्याचं काही गोष्ट केली ना तर त्याचं माइंड फ्रेश होतं, तसं माझं रील्स केल्यामुळे माइंड फ्रेश होतं. मला आवडतात व्हिडिओज काढायला, माझ्या आवडीसाठी मी करते खरं तर माहिती का. तर यांचं बापरे भाऊ सगळ्यांच्या अंगावर पाणी फेकतं. हो, फायनली पावसामध्ये थोडंसं भिजलो, कारण की मी उभी होते त्यांचा व्हिडिओ काढत आणि छोटीशी ती आलू आहे, ती आलिया नावे, सॉरी तिला आलू म्हणतो. ती आली आणि मी तिला बघायला गेले तर मुलीने माझ्या अंगावर जोरात पाणी ओतून दिलं आणि आम्हालासुद्धा भिजवलं त्यांनी. फायनली आता चेंज वगैरे केलं आणि आम्ही सगळे छान भिजलो. पाऊस आता थोडासा हलका झालेला आहे, तर बघू थांबला तर जाऊ, नाही तर नाही जाणार असं काही आहे. पण मग जोडी तर घालायचीच आहे आणि मंगळसूत्र मला गाठायचंच आहे. तर आता आमचे साहेब झोपलेले आहेत आणि भाऊसुद्धा गेलेत वरती, सीमाताई मुलीसुद्धा सगळ्या गेल्या आहेत वरती. तर झालं शक्य तर तुमच्यापर्यंत शेअर होईलच, तर पुढे जाऊ नका, बघत राहा. चला. सो फायनली पाऊस थांबलेला आहे, मी रेडी झालेले आहे आणि आता मी चालले आहे माझी जोडवी घेऊन आणि प्लस त्यानंतर मंगळसूत्र आहे ते गाठून घ्यायचं आहे. सो मग खडकेलाच चाललो, कारण की तिथून मग उद्यासाठी मला गजरे घ्यायचे आहे, प्लस पूजेसाठी थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि बेलाची पानं वगैरे ज्या गोष्टी लागतात त्या पूजेसाठी थोड्याशा घ्यायच्या आहे. अगरबत्ती वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी आता घेऊन घेते आणि मग उद्या पूजा कशी होती काय होती उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच, तर बघत राहा, कुठे जाऊ नका. चला. पप्पाचं तोंड बघ, पप्पा फुल टेन्शनमध्ये आले. हट्टी आहे एक नंबरची, मागं लागली आमच्या. सो चला आता निघतो आम्ही. तर मम्मी बसली आहे. मम्मी हे काय करताय? पोत बनवत आहे. तरी मला काही घेऊनच नाही देत. माझ्याकडे 20 रुपीज आहे. ये आहे माझे पप्पा, ये आहे मी. दिसते मी चांगली? मी नाईट ड्रेसची पॅन्ट घालून आलते, पण आता मी रेनकोटची पॅन्ट घालते. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. आता थोडीशी खिचडी भात लावते, थोडासा पाणीपुरी घेऊन आलो येताना. मम्मी पण खाते, श्रेयाला पण शिवण्याला, आणि मी तिकडे थोडीशी खाल्ली पाणीपुरी. तर आता खिचडी नॉर्मल लावते, कारण दुपारी हेवी जेवण झालेलं आहे. तर हलकीशी खिचडी वगैरे लावून देते. मम्मी तर बहुतेक नाही म्हटलं ते जेवायचं, पण बघूयात. चला, तर आता त्यांना पाणीपुरी खायला बोलवते
आणि आता थोडंसं रिलॅक्स होते. इथे बघा माझं 100चा पाऊच. आणि आपल्या वेळेस कसे राहायचे पाऊस? राजा मग तुम्ही काय घेऊन जायचे? पिशवी. तुम्ही काय घेऊन जायचे स्कूलला? कंपोस्ट होती का काय होती? काय होतं बाई? हा? पेन्सिल रबर गाडीचे पिशवीमध्ये. आणि आम्ही बॅग होती म्हणजे माझ्याकडे. मला होतं बाई, मला म्हणजे मला सगळे हाऊस केली माझ्या खोटं नाही सांगत. बॅग वगैरे होती हा असं कंपोस्ट होतं मला पाठीपासून कंपोस्ट होतं. हा ना. स्कूलवाल्यांनी दिला. मी पण मला पण पप्पांनी सगळे हाऊस केली. कॅमलचं कंपोस्ट होतं माझ्याकडे. कसलं? कॅमल हा कॅमलच राहायचं त्यावेळेस. आता आताचे कंपोस्ट बघायचे का तुम्हाला? हे बघ बापरे. बापरे, त्याला लॉक पण करता येऊ शकतो. काय ते कंपोस्ट आणि बापरे ते काय पेन. इथं पण पेन. हे बघा या इथे या जाळीमध्ये पण पेन. बाबा बाबा. स्केल म्हणू नका, काय काय म्हणू नका. बापरे बाई तू जागीदार आहे. पण एकच पॅड आहे. तर आता ते काय म्हणायची ती पोत तयार करायची नाही, मी ते आता करून ठेवते. मी सगळे गडबड होणार नाही. परत त्यांचं टिफिन त्या स्कूलला गेला का मध्ये घरातलं कामं वगैरे आवडून त्यानंतर मग सगळ्या गोष्टी होते. सो मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग वटपौर्णिमेचा राहील. देन त्यानंतर मग मी हिन ॲप्लिकेशनचा ब्लॉग करेलच तुमच्यासाठी, कारण की तुम्ही इतकी छान कमेंट्स केलेली आहे. सो आजच्या ब्लॉगला नक्की लाईक करा, सपोर्ट पण करा आणि कमेंट्स पण करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. गुड नाईट.